ठाकरे बंधूंनी संयुक्त मुलाखतीमधून मुंबईच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरलं। सत्ताधाऱ्यांचा दिल्लीश्वरांच्या मदतीने मुंबई तोडण्याचा डाव असल्याचा आरोप ठाकरेंनी केला। मुंबईच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांचा ससाणे असाही उल्लेख केला आहे। एवढंच नव्हे तर अदानींवरूनही ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारचा समाचार घेतलाय। पाहूयात। मालकाच्या हातावरती बसून पक्षी मारून आणणं हे ससाण्याचं काम असतं। इथे मालकाच्या हातावरती बसून आपलीच माणसं फोडणं हे आत्ताच्या लोकांचं काम आहे। आजही दोन्ही ठाकरे बंधू आणि त्यांचा पक्ष अहंकाराच्या परमोच्च बिंदूवर बसलेले आहेत। हे ससाणे बसलेले आहेत, ते जागा दाखवतात आणि ते जागा घेऊन त्या याच्या घशात घालतात अदानीच्या। आणि तू म्हणतोस की हे जागा दाखवतात, हे जागा नाही दाखवत, ते जागा पाहतात। त्यांच्याकडे सह्यांसाठी फक्त फायली येतात की ह्याच्यावर सही कर। मुंबईच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतलाय। महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याचा आरोप पुन्हा एकदा ठाकरेंकडून करण्यात आला। सत्ताधारी आणि राजकारणीच मराठी आणि महाराष्ट्राविरोधात असल्याचा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला। दरम्यान यानंतर राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना ससाण्याची उपमा दिली आहे। दिल्लीश्वरांच्या आदेशानं मराठी माणसांना फोडण्याचं काम राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला। एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील मराठी माणूस एक होऊ नये यासाठी भाजपकडून राजकारण सुरू असल्याचा गंभीर आरोप देखील राज ठाकरेंनी केला। काही राज्यकर्ते मराठीच आहेत, म्हणजे मराठी विरुद्ध मराठी, पण त्यांचे मालक जे आहेत त्यांच्याकडे ते नोकरी करतात। यातलं सांगू का, हे सगळे ससाणे आहेत। मालकाच्या हातावरती बसून पक्षी मारून आणणं हे ससाण्याचं काम असतं। इथे मालकाच्या हातावरती बसून आपलीच माणसं फोडणं हे आत्ताच्या लोकांचं काम आहे। म्हणजे स्वकीयांचा घात करणं हे फक्त पक्षांमध्ये नसून राजकीय पक्षांमध्ये पण तेच चालू आहे। आणि तीच कृती आता सगळी सुरू आहे। आपल्याच लोकांकडनं ह्या गोष्टी करवून घ्यायच्या। कसं आहे, मराठी म्हणून तुम्ही एकत्र आलाच नाही पाहिजेत आणि याच्यासाठी म्हणून मग जाती जातींमध्ये भेद निर्माण करणं, जाती जाती एकमेकांच्या अंगावर ढकलणं, एकमेकांच्या उरावरती बसवणं आणि त्याच्यातनं भांडणं, वाद, मारामाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी करवून त्यांना महाराष्ट्र हा एकत्र मराठी म्हणून असता कामा नये याच्यासाठीचं हे सगळं अख्खं राजकारण त्यांचं सुरू आहे। हेच फेक नरेटिव्ह प्रयत्न त्यांनी 2014ला केला। मतदारांनी त्यांना झिडकारलं। याच पद्धतीच्या भावनात्मक मुद्द्यांवर 2017ची निवडणूक उद्धवजी लढले, मतदारांनी त्यांना झिडकारलं। पुन्हा एकदा तोच प्रयोग करतायत। आजही दोन्ही ठाकरे बंधू आणि त्यांचा पक्ष अहंकाराच्या परमोच्च बिंदूवर बसलेले आहेत। जणू काही आम्ही म्हणजेच मराठी, आम्हीच म्हणजे मुंबई, आम्ही म्हणजेच मुंबईकर या भावनेतने ते बोलतायत आणि या अहंकाराला मुंबईकर स्थान देणार नाही। पण असं म्हटलं त्यामध्ये की मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडायची आहे, त्यामुळे नाही, तेच सांगितलं ना मी। कसं आहे की ही स्क्रिप्ट किती वर्ष तुम्ही चालवणार आहे? आता कोणी ती स्क्रिप्ट बाय करणारा राहिलं नाही। आता महाराष्ट्रातल्या ना मुंबईच्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे की जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच आहे। मुंबईत येणाऱ्या परप्रांतीयांना हाताशी धरून सत्ताधाऱ्यांचा मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव आहे असा आरोप राज ठाकरे यांनी केला। बाहेरून येणारे परप्रांतीय मुंबईत त्यांचा मतदारसंघ तयार करतायत आणि त्यातून मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं। दरम्यान ठाकरेंच्या या आरोपानंतर शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलंय की मुंबईचा महापौर आम्ही उत्तर भारतीय करणार, मुंबईचा महापौर आम्ही हिंदू करणार। हे कधीपासून सुरू झालं? मी गेले अनेक वर्ष ही गोष्ट सांगतोय की माणसं नुसती येत नाही आहेत, हे फक्त रोजीरोटीसाठी येत नाही आहेत, हे आपापले मतदारसंघ बनवत आहेत आणि तेच चित्र आता दिसतंय। आणि जी जुनी जखम जी आहे ना, जुन्या ज्या गोष्टी आहेत ना की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे। आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं, तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे। आणि आज अशी परिस्थिती आहे, केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे, राज्यात ते आहेत आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही। आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे हतबलतेने पाहणं हे मला असं वाटतं हे काही आमच्याकडनं होणार नाही।
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जी काल मुलाखत झालेली आहे त्या मुलाखतीमध्ये नवीन असं काही त्यांनी सांगितलेलं नाही. पुन्हा तीच कॅसेट वाजवलेली आहे. महाराष्ट्र दुबळा होणार, मराठी माणसाचं काय. सत्ता आपण भोगलेली आहे, सत्तेमध्ये आपण होतो. ज्या पक्षाबरोबर तुम्ही युती केली होती 30 वर्ष युती त्यांच्याबरोबर केली होती, भाजप बरोबर. असं तुम्हाला शत्रू वाटायला लागले आणि जे शत्रू होते ते मित्र वाटायला लागले. हा परिणाम जेव्हा होतो ना त्या टायमाला असे वक्तव्य येतात. मुंबईतील जागांवरून देखील ठाकरेंनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. केंद्र सरकारकडून मुंबईतील जागा दाखवली जाते, त्यानंतर ती जागा अदानीच्या घशात घातली जाते असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. तर राज ठाकरेंनी देखील याच मुद्द्यावरून महायुती सरकारवर निशाणा साधला. सोयीचे असेल तर आधी आपल्या महत्वाच्या मोक्याच्या जमिनी धारावीसह मिठागरा असतील, टोल नाके असतील, हे आज एका उद्योगपतीच्या नाही, घशात आज- घालण्याचं आज- काम केलेलं आहे. नाही आज त्यांना अडवणारं कुठे प्रशासनमध्ये नाहीच आहे ना. केंद्रातनं ऑर्डर आली, जसं मगाशी राज म्हणाला, हे ससाणे बसलेले आहेत, ते जागा दाखवतात आणि ते जागा घेऊन त्या याच्या घशात घालतात अदानीच्या. मूळ महापालिका आता एक शेवटचं ठिकाण राहिलेलं आहे की जिकडे ठामपणाने त्यांना नाही सांगणार कोणतरी. ही माणसं जी आहेत ना, ही म्हणून मगाशी मी म्हटलं नाही, ही बसवलेली माणसं आहेत. आणि तू म्हणतोस की हे जागा दाखवतात, हे जागा नाही दाखवत. ते जागा पाहतात, हा, तेच त्यांच्याकडे ते. सह्यांसाठी फक्त फायली येतात की ह्याच्यावर सही कर. आता आपल्याच लोकांना, आपल्याच इकडच्या मराठी लोकांना समजत नाही होत आपण काय करतो. ठाकरे बंधूंच्या आरोपांना भाजपकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलं. चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही. मुंबईत ठाकरेंचं अस्तित्व पणाला लागल्यामुळे अशा प्रकारचे आरोप ठाकरे करतायत, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. काल संध्याकाळी त्यांनी किंवा या मुलाखतीच्या आधी त्यांनी कदाचित चंडूखान्याची डॉक्युमेंटरी बघितली असेल. या चंडूखान्याच्या डॉक्युमेंटरीमध्ये अशा गोष्टी दाखवतात, ते दुसऱ्या दिवशी ते बोलतात. असत्य असत्य असत्य. जोवर सूर्य चंद्र तारे आहेत, मुंबई महाराष्ट्रापासून वेगळ्या करण्याचा विषयच नाही. आणि विषय असेल तर ह्यांच्या पक्ष अस्तित्वाचा आहे. आणि याच पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी मांडल्या गेल्यामुळे आज आपण बघतो शुभा राऊळ ते संतोष धुरी आणि असंख्य लोक, आता वीरेंद्र तांडेलकर यांना सोडून चाललेत. लोकसभा, विधानसभा असो किंवा महापालिकेची निवडणूक, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार हा मुद्दा नेहमीच केंद्रस्थानी असतो. ठाकरे बंधू वारंवार या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करतात. मात्र संयुक्त मुलाखतीमधून ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबईवरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.